नाशिक शहरातील हिरावाडीतील भरवस्तीत रात्री 9 वाजता सराफ दुकानात 6 बंदूकधारी शिरले. त्यांनी बंदुका रोखत दुकानातील तिघांना मारहाण केली आणि गोळीबार करून दागिने लुटून पसार झाले. यात एक कर्मचारी जखमी झाला. रात्री उशिरा पंचवटी पोलिसांनी 2 दरोडेखोरांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते, असे सूत्रांची माहिती आहे. या घटनेत दुकान मालक नैना पगारिया यांनी या दरोडेखोरांबरोबर जोरदार प्रतिकार केला व आपला रुद्र रूप या दरोडेखोरांना दाखवलं आणि आरडाओरड केली. त्यामुळे दरोडेखोर दागिने वगैरे सोडून पळून गेले. नैना पगारिया यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. हिरावाडीत न्यू समृद्धी ज्वेलर्स नावाचे सराफ दुकान आहे. रात्री 9 वाजता दुकान बंद करण्याच्या तयारीत असताना दुकानात एक महिला कर्मचारी आणि श्रीमाळ उपस्थित होते. त्याच वेळेस 6 दरोडेखोर दुकानात घुसले. त्यांनी कर्मचाऱ्यांवर पिस्तूल रोखत जागेवर गोळ्या घालण्याची धमकी दिली. मात्र मालक नैना यांनी बंदुकीला न घाबरता जोरदार प्रतिकार केला. श्रीमाळ यांनी दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या डोक्यावर बंदुकीने वार करून जखमी केले. नैना यांनी काउंटरवरून उडी मारत दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र दुचाकीस्वार फरार झाले. याबद्दल अधिक माहिती देताना सर, रात्री 9 वाजता 9-9:30 दरम्यान हिरावाडीमध्ये श्री ज्वेलर्स या ठिकाणी दरोडा पडला होता. तर या दरोड्यानंतर हे जे आरोपी वगैरे सापडलेत का? कारण की सध्या प्रसार माध्यमामध्ये आलेलं आहे की 2 आरोपी सापडलेत अशी सूत्रांची माहिती आहे. त्याविषयी स्पष्टीकरण द्या. नेमकं काय गुन्ह्याचा तपास कुठपर्यंत आलाय, काय आलाय? प्रथम गुन्हा घडल्याची तुम्हाला मी माहिती देत आहे. दिनांक 15/5/26 रोजी रात्रीचे 9 वाजताच्या दरम्यान न्यू समृद्धी ज्वेलर्स हिरावाडी पंचवटी नाशिक या ठिकाणी संध्याकाळी रात्री 9 वाजल्याचे दरम्यान अचानक न्यू समृद्धी ज्वेलर्समध्ये 4 इसम आले व 2 इसम बाहेर थांबले आणि दुकानात आल्यानंतर 4 इसमापैकी एकाने चेन लेना है असं दुकान मालकांना सांगून दुसऱ्याने त्याच्या कमरेला असलेली रिव्हॉल्वर काढून ती फिर्यादीवर रोखून काउंटरवर असलेले सोन्याचे दागिने बळजबरीने उचलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा न्यू समृद्धी ज्वेलर्स दुकानातील कामगार आणि मालक महिला यांनी त्यांना जोरदार विरोध केला. त्याच्यामुळे आरडाओरड झाली आणि सदर इसम हे तेथून पळून गेले. तेव्हा पळून जात असताना जे आरोपी होते त्यांनी जो दुकानातील कामगार होता त्याच्या डोक्यामध्ये रिव्हॉल्वरने दस्ता मारल्याचे दिसून येत आहे. त्याला दुखापत झालेली आहे. त्यांच्यावर उपचार चालू आहेत. अशा प्रकारे ते 4 इसम मोटरसायकलवर निघून निनावी नंबर प्लेटच्या मोटरसायकलवर बसून 3 मोटरसायकलवर 6 इसम बसून हे हिरावाडी रोडने पुढे निघून पळून गेलेले आहेत. त्या अनुषंगाने पंचवटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 253/26 भारतीय न्याय संहिता कलम 310(2), 311 सह भारतीय हत्यार कायदा कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्ह्याची माहिती समजतात पोलीस आयुक्तालय नाशिक येथील माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत मॅडम, माननीय ACP शेखर देशमुख साहेब, माननीय ACP गुन्हे संदीप मिटके साहेब, तसेच माननीय ACP पंचवटी श्री देशमुख सर आणि वपोनी पंचवटी सर गजेंद्र पाटील, तसेच डिटेक्शनच्या टीम, गुन्हे शाखेच्या टीम माननीय वरिष्ठांच्या आदेशाने सदर ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. त्याबाबत गुन्ह्याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली. वरिष्ठांनी भेटी दिल्या. तात्काळ आरोपींची जाण्याची रूट बघून वेगवेगळ्या टीम तयार करून गुन्हेगारांचा शोध जोरदाररित्या घेण्याचे चालू आहे. गुन्ह्याचा तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री पवार करत आहेत. याच्यामध्ये लवकरच आरोपी शोधण्यात नाशिक पोलिसांना यश येईल. माननीय पोलीस आयुक्त सर आणि माननीय
पोलीस उपायुक्त गुन्हे सर, माननीय पोलीस उपायुक्त झोन 1 मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस त्याच्यामध्ये काम करत आहे. लवकरच आरोपी आपल्याला ताब्यात मिळतील. त्याच्याबाबत आतापर्यंत कोणताही आरोपी मिळून आलेला नाही, हे खरं आहे ना? त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या टीम काम करत आहेत. पोलीस ठाणे स्तरावर वेगळ्या टीम काम करत आहेत. गुन्हे शाखे स्तरावर युनिट 1, युनिट 2 वेगवेगळ्या टीम काम करत आहेत. त्याच्यामध्ये आउटपुट मिळाल्यावर माननीय वरिष्ठ आपल्याला लवकरच त्याच्याबद्दल माहिती देतील. धन्यवाद.